हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे होम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत युनिव्हर्सल सेंटेन्स एलिमेंट्स थेरी। काही नवच ग्रामर ऐकत असाल इंग्लिशचं, पण हे ग्रामर एका अशा प्रकारचं आहे जे मी स्वतः तयार केलेलं आहे आणि हे इंग्लिश ग्रामर तुमच्या इंग्लिश मध्ये फार मोठा बदल करू शकतं। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। ग्रामर वापरण्यासाठी मला परमिशन सुद्धा मिळालेली आहे आणि हे ग्रामर तुम्ही आजपासून वापरायला सुद्धा सुरुवात करू शकतात। तर हे ग्रामर असतं काय, पहिले तुमचं हे बेसिक क्लिअर हवं। पहिले आपण वापरत होतो सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। आजपर्यंत आपण हेच वापरत आलेलो आहे, पण आजपासून तुम्हाला याला बदलायचं आहे। पहिले हे काय होतं ते तुम्हाला एकदा सांगून देतो। याच्यातला एस म्हणजे होता सब्जेक्ट आणि व्ही म्हणजे वर्ब आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट होता। मग आता समजा एक्झाम्पल सचिन प्लेज क्रिकेट। आता सचिन प्लेज क्रिकेट मध्ये सचिन क्रिकेट खेळतो। आता सचिन जो होता तो क्रिकेट खेळणारा होता, म्हणजेच तो त्या कामाचा कर्ता होता, म्हणून तो असेल सब्जेक्ट प्लस प्लेज म्हणजे खेळणे। खेळणे काय असते तर एका प्रकारची क्रिया असते आणि ती क्रिया म्हणजे खेळण्याची असेल किंवा झोपण्याची असेल, बसण्याची असेल, जी पण क्रिया होते ती येते वर्ब मध्ये आणि खेळणे ही पण असते वर्ब, म्हणून हे येईल प्लेज मध्ये। प्लस त्या खेळाचं नाव काय आहे, तो खेळतोय हे तर ठीक आहे, पण त्याचं नाव आहे क्रिकेट, म्हणून हे असेल ऑब्जेक्ट। ओके, म्हणजेच अशा प्रकारे तयार व्हायचा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। पण हे फक्त अशाच प्रकारच्या 3 अक्षरी वाक्यांना लवकर ओळखता येत होतं, पण जेव्हा 5, 6, 7, 8, 9, 10 अक्षरी वाक्य येतात तेव्हा हे ओळखणं इम्पॉसिबल होतं। इम्पॉसिबल नाही म्हणजे कठीण होतं। ओके, म्हणून मी एक असं ग्रामर तयार केलं ज्याने की हे आपल्याला लवकर कळेल आणि त्या ग्रामरचं नाव तुम्हाला आधीच सांगितलं, युनिव्हर्सल सेंटेन्स एलिमेंट्स थेरी। ओके, म्हणजेच फक्त सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा मी तसाचा तसा ठेवला आणि त्याच्या पुढे ऍड केला ई, म्हणजेच तयार झाला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस ई। हा झाला आपला न्यू फॉर्म्युला। ओके, मग आता सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस ई हे तर ठीक आहे, पण या ई चा अर्थ काय, तर या ई चा अर्थ होतो ई इक्वल टू एक्स्ट्रा एलिमेंट्स। ओके, ई इक्वल टू एक्स्ट्रा एलिमेंट्स हाच या ई चा अर्थ झाला। मग आता अशाच प्रकारे वाक्यातल्या प्रत्येक शब्दाला नाव द्यावं, म्हणून हा ई एक ऍड केला आणि मग प्रत्येक शब्दाला नाव मिळावं म्हणून त्या ग्रामर नुसार आपण त्याला ऍड करू। म्हणजेच सर्वात आधी जो पण एस येतो त्याच्याकरता आपण सब्जेक्ट वापरतो। एक्झाम्पल सब्जेक्ट कसे असतात समजा तर आय, वी, यू, ही डॅश डॅश अशा प्रकारचे आपले सब्जेक्ट असतात आणि जो वी होता तो आपण वापरत होतो वर्ब करता। ओके, वर्ब करता वापरत होतो। मग आता तो कोणताही वर्ब असेल, हेल्पिंग वर्ब असेल, वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब, अजून कोणता असतो मेन वर्ब। याच्यापैकी जर आपण कुठलाही वर्ब वापरतोय तर आपण त्यासाठी व्ही वापरतो। एक्झाम्पल एम इज। आता तुम्ही म्हणाल की हे तर आम्हाला माहितीच आहे, तुम्हाला माझं नवीन ग्रामर माहिती करून घ्यायकरता याची मी तुम्हाला थोडीफार बेसिक माहिती देतोय। ओके, कारण की हे ग्रामर कळणं थोडंफार तुम्हाला कठीण वाटू शकतं जर मी तुम्हाला हे क्लिअर करून दिलं नाही।
म्हणजेच याच्यानुसार आपण सगळ्या पायऱ्या सोडणार आहोत. आर रीड गो इट, रीड गो इट डॅश डॅश. ओके, म्हणजेच हे येतात वर्ब मध्ये आणि असतात अ अँड द, हे असतात आपले आर्टिकल्स अ अँड द. आणि आर्टिकल्सला आपण वापरू ए, म्हणजेच जिथे अ अँड द पैकी येईल आर्टिकल्स. एक्झाम्पल, जिथे अ अँड द पैकी येईल तिथे आपण त्या शब्दाकरता कॅपिटल ए वापरू. ओके, मग आता एचं तर ठीक आहे, अ अँड द. अजून अँड म्हणजे नाऊन, जिथे नाऊन येईल. बघा, नाऊन म्हणजे जे पण ऑब्जेक्ट असेल. ओके, ऑब्जेक्ट माहितीये ना, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. याच्यामध्ये जे ऑब्जेक्ट असतं त्यालाच मी नाऊन दिलं. तुम्ही याच्यासाठी ओ सुद्धा वापरू शकता किंवा एन इक्वल टू नाऊन सुद्धा वापरू शकता. ओके, मग आता याचं एक्झाम्पल कोणतेही नाऊन तुम्ही घेऊ शकता. बुक, बोर्ड, जे पण नाव असेल, मँगो डॅश डॅश, ते येईल नाऊन किंवा ऑब्जेक्ट मध्ये. नंतर आपला असतो क्यू, म्हणजे क्वालिफायर, क्वालिफायर किंवा ऍडजेक्टिव्ह. क्वालिफायर किंवा ऍडजेक्टिव्ह. एक्झाम्पल, ऍडजेक्टिव्हचा आपण क्यू का दिला असेल तर आर्टिकल्सचा ए आणि ऍडजेक्टिव्हचा ए हे दोन्ही मिक्स न होता नाही झाले पाहिजे, म्हणून मग आपलं कन्फ्युजन होईल की ऍडजेक्टिव्ह कोणता आणि आर्टिकल्स कोणता. म्हणून हा आपण ऍडजेक्टिव्ह करता क्यू वापरू, म्हणजे क्वालिफायर. मग आता याचे एक्झाम्पल, डेलिकज, हे वहीवर लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढचं कळेल. स्मॉल, इम्पॉर्टंट डॅश डॅश. ओके, हे सगळं वहीवर लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर आता हे एवढेच नाहीये, आपण क्वालिफायर वर होतो ना. मग आता क्वालिफायर जे मी तुम्हाला पहिले देतोय ते सगळे वापरले जाणारे अक्षर आहे जे मी त्यांना वापरायला घेतलेले. ओके, मग पी इक्वल टू प्रिपोजिशन, जशा प्रकारे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट मध्ये होत होतं तशा प्रकारे जेव्हाही प्रिपोजिशन येईल तिथे आपण वापर करू पी चा. तर आता याचे एक्झाम्पल कशा प्रकारे असेल तर इन, ऑन, विथ, इन, ऑन, विथ, फॉर, ऍट. ओके, मग आता याच्यानंतर डी इक्वल टू डिटर्मिनर, डिटरमिनर, डी इक्वल टू डिटर्मिनर किंवा पॉझिटिव्ह. याचे एक्झाम्पल डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन कोणते असतात तर माय, युअर, हिज, हर डॅश 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 डॅश. ओके, मग आता अजून एक गोष्ट राहून गेली होती. वाक्यात जेव्हा आजचा दिवस, उद्याचा दिवस अशा प्रकारे येतील ती एक वेळ असेल म्हणून त्यासाठी आपण वापरला टी, तर त्या टी चा अर्थ ठेवला टाइम. ओके, किंवा प्लेस वर्ड, प्लेस वर्ड. मग आता एक्झाम्पल्स कशा करता काय वापरता ते पाठ करून ठेवा. मग आता एक्झाम्पल्स, टुडे, नाव, एस्टरडे, नाव, एस्टरडे अशा प्रकारचे नाउन येतील. टुडे म्हणजे आज, नाव म्हणजे आता. ओके, मग आता आउटसाइड सुद्धा याच्यात येईल. मग आता एक गोष्ट राहिली होती, जेव्हा आपण कारण सांगतो वाक्यात जो कारण सांगणारा शब्द असतो तो असतो रिझन, म्हणून आर इक्वल टू रिझन. ओके, किंवा पर्पोज. आणि याचे एक्झाम्पल येतील फॉर,
because, to, purpose. आणि मग जो आपला सी असतो तो असतो कंजक्शन. कंजक्शन एक्झाम्पल and, but, or. अशा प्रकारचे एक्झाम्पल कंजक्शन मध्ये येतील. आणि अजूनही आपले 2 राहिले. ओके, हे सुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुक वर लिहून ठेवा. मग आता अजूनही आपले 2 राहिले आणि हे सर्व तुम्हाला पाठ करून घ्यायचंय की कशात कोण येतंय लक्षात ठेवायचंय. आणि मग एम म्हणजे मॅनर. एम इक्वल टू मॅनर. एक्झाम्पल्स slowly, quickly, carefully. अशा प्रकारचे येतात मॅनर मध्ये. आणि जो आपला सर्वात पहिला होता ई आपण वापरतो एक्स्ट्रा एलिमेंटच्या ठिकाणी. एक्स्ट्रा एलिमेंट्स याचे एक्झाम्पल द्यायचं काही काम नाहीये कारण एनी रिमेनिंग मीनिंगफुल वर्ड. ओके, मग आता ए इक्वल टू एक्स्ट्रा एलिमेंट. मग आता याचा फॉर्म्युला रूल तयार केला. फॉर्म्युला रायटिंग रूल. मग आता फॉर्म्युला रायटिंग रूल काय होता? फॉर्म्युला रायटिंग रूल तर फॉर्म्युला रायटिंग रूल होता use only capital letters. म्हणजे याचा फॉर्म्युला लिहिताना आपण कधी कॅपिटल लेटर्स वापरणार आहोत. म्हणजेच सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस आर्टिकल्स प्लस नाउन प्लस क्वालिफायर प्लस प्रेपोजिशन प्लस डिटर्मिनर प्लस टाइम प्लस रीजन प्लस कंजक्शन प्लस मॅनर प्लस एक्स्ट्रा एलिमेंट. पण आता एवढा मोठा फॉर्म्युला लिहायपेक्षा याचा एक तयार केला तो होता शॉर्टकट फॉर्म्युला रूल. आणि शॉर्टकट फॉर्म्युला रूल होता आणि याच्यात कधी सेंटेन्सच्या खाली जेव्हा लिहाल तेव्हा याचा रूल होता यूज ओनली कॅपिटल लेटर्स. ओके, म्हणजे तुम्हाला कधी याच्यात फक्त कॅपिटल लेटर्स वापरायचे आहेत आणि कधी याचा फॉर्म्युला लिहिताना आपण लिहिणार आहोत सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस एक्स्ट्रा एलिमेंट एटसेट्रा. ओके, एक्स्ट्रा एलिमेंट्स प्लस एटसेट्रा असं करून वापरा. ओके, म्हणजेच हा झाला आपला शॉर्टकट फॉर्म्युला रूल. मग आता याचे काही एक्झाम्पल्स बघूयात की हा वापरला कशा प्रकारे जातो. मग आता याचं फर्स्ट एक्झाम्पल सी इज रायटिंग an important letter for her school today. For her school today. आता नीट लक्ष द्या की हा वापरायचा कशा प्रकारे. तर याचा कोड तयार करूयात आता आपण. कोड. मग आता सी कोण असेल तर सब्जेक्ट म्हणून हा झाला एस प्लस इज रायटिंग. इज रायटिंग रायटिंग म्हणजे लिहिणे आणि लिहिणे ही काय झाली तर एक क्रिया झाली म्हणून रायटिंग काय असेल तर वर्ब. म्हणून इथे घेऊयात वर्ब प्लस एन.
कोणापैकी वापरला गेला तर अ अँड द यांच्यापैकी वापरला गेला. म्हणजेच काय असेल तो अ अँड द पैकी आल्यावर आपण याला काय म्हणतो तर आर्टिकल्स म्हणतो. आर्टिकल्स. आणि कशाचा काय ए फॉर आर्टिकल्स, ए इक्वल टू आर्टिकल्स. म्हणजेच आणि कशाने दर्शवू आपण तर कॅपिटल ए नुसार. म्हणून इथे घेऊ कॅपिटल ए. ओके. म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आर्टिकल प्लस. आणि याच्या नंतर आपल्याला काय दाखवायचं आहे एंड झाला. मग पुढे इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट हा काय आहे ऍडजेक्टिव्ह. ते एक विशेषण दाखवत आहे आपल्याला म्हणून तो ऍडजेक्टिव्ह असेल. पण आर्टिकलचा ए आणि ऍडजेक्टिव्हचा ए एकत्र होऊ नये म्हणून आपण त्याला त्याचं दुसरं नाव वापरू. काय वापरू तर क्वालिफायर. म्हणजेच याचा काय घेऊ आपण क्यू इक्वल टू क्वालिफायर. म्हणून ए प्लस क्यू प्लस. आणि मग याच्या पुढे काय वापरणार आहे आपण लेटर. लेटर हे काय एक नाव येते ज्याचं त्यांना काम आहे. लेटर लिहिते म्हणून लेटर हे त्या ठिकाणी काय असेल तर ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट म्हणजेच नाउन. आपण इथे ओ सुद्धा लिहू शकतो किंवा एन सुद्धा लिहू शकतो. मी नाउनचा एन लिहितो. ओके. एन प्लस आता फॉर काय झाला आपला तर जो आपला फॉर होता फॉरला आपण काय धरलं प्रेपोजिशन प्लस. फॉरला प्रेपोजिशन धरलं एन प्लस प्रेपोजिशन प्लस. आता जो हर होता हर कुठे आला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मध्ये. म्हणजेच तो काय असेल तर डिटर्मिनर असेल. म्हणून इथे घेतला डी. म्हणजेच कोड मध्ये आला डी. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आर्टिकल प्लस क्वालिफायर प्लस नाउन प्लस प्रेपोजिशन प्लस डेटर्मिनर प्लस. आता अजून एकदा स्कूल हे काय आलं तर नाउन आहे. ते एक ऑब्जेक्ट आहे ना स्कूल पण म्हणून नाउन दोनदा आले. ओके. एन. आणि मग प्लस टुडे काय सांगतोय आपल्याला तो वेळ सांगतोय. काय सांगतोय तर वेळ सांगतोय म्हणून तो असेल टाइम. ओके. अजून काही एक्झाम्पल आपण बघूयात. They are playing a new game. They are playing a new game with their friends outside. With their friends outside. कोड. आता याचा तुम्ही स्वतः तयार करून बघा. तर आता मी एकदा करून दाखवतो. दे म्हणजे सब्जेक्ट प्लस प्लेइंग म्हणजे वर्ब. ए म्हणजे आर्टिकल. तर आता न्यू काय असेल तर क्वालिफायर असेल प्लस गेम हे आपलं नाउन आहे प्लस प्रेपोजिशन प्लस. ओके. गेम आलं प्रेपोजिशन मग नाउनच्या पुढे. ओके. आणि मग त्याच्या पुढे नाउन परत आलेला आहे म्हणून मग इथे काय वापरू आपण नाउन परत आलेला असला तरी अजून डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. तो काय देअर म्हणून तो झाला डिटर्मिनर प्लस. मग आता याच्या पुढे आपल्याला काय वापरायचं आहे तर जो प्लस जो आपली वेळ होती ती होती आउटसाइड. आउटसाइड पण काय तर आपली एक वेळ आहे म्हणून तो असेल एका प्रकारे टाइम. अशा प्रकारे आपलं ग्रामर आहे युनिव्हर्सल सेंटेन्स एलिमेंट्स थेरी. तर आता आपल्याला अशा प्रकारे हे ग्रामर करायचं होतं. म्हणजेच हे एक्झाम्पल होतं सी इज रायटिंग अन इम्पॉर्टंट लेटर फॉर हर स्कूल टुडे. म्हणजेच याचा कोड परत एकदा सांगून देतो. सी म्हणजे सब्जेक्ट होता. रायटिंग लिहिणे ही एक क्रिया आहे
म्हणून तो असेल वर्ब आणि मग अ अँड द याच्यापैकी ॲन आला होता म्हणून तो झाला आर्टिकल आणि मग इम्पॉर्टंट हा असेल ऍडजेक्टिव्ह किंवा क्वालिफायर म्हणून तिथे लिहिला आपण क्यू. ऍडजेक्टिव्ह असताना आपण कधी क्यू लिहिणार आहोत हे चालणार नाही. नंतर लेटर जे होतं ते होतं ऑब्जेक्ट, त्याला आपण म्हणलं नाउन प्लस जो आपला प्रेपोजिशन होता त्याला आपण दिला पी जो होता फॉर आणि मग हर होता आपला डिटर्मिनर त्याला आपण घेतला इथे आणि मग जो आपला स्कूल होता ते एक नाव होतं म्हणून आपण घेतला इथे नाउन आणि मग टुडे हा होता एक टाइम. अशा प्रकारे तयार झालं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आर्टिकल प्लस क्वालिफायर प्लस नाउन प्लस प्रेपोजिशन प्लस डिटर्मिनर प्लस नाउन प्लस टाइम. ओके, तर आपल्याला हे ग्रामर आता समजलेलं आहे आणि याचा वापर करून तुम्ही प्रत्येकातलं काय काय ग्रामर यूज झालेलं आहे हे समजू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि या ग्रामरचा वापर तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा सांगू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा.